नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, जळगाव DCC बँक भरती निघाली 2025 ची. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025. ओके. यामध्ये जे पद जे असणार तुमचं लिपिक सपोर्ट स्टाफसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. एकूण इथं 220 पदांसाठी तर व्हॅकन्सी निघालेली आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याला पाहिजे. MSc आपली झालेली असेल तर आपण अप्लाय करू शकतो. नोकरी ठिकाण असणार आहे जळगाव. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram ID, Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगावकडून इथे व्हॅकन्सी निघालेली आहे. त्याचा इथे ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. ओके. इथे तुम्ही बघू शकता मुख्य कार्यालय रिंग रोड जळगावला आहे याची. ओके. आता जाहिरात दिलेली याच्यामध्ये कारकून म्हणजे त्याला आपण सपोर्ट स्टाफ लिपिक असंही म्हणतो. या पदाच्या भरतीकरिता आवश्यक सूचना देण्यात येत आहे. ओके. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव यांना खालील रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची व तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. बँकेचे संकेतस्थळ www.jdccbank.com या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरी वेबसाईट दिलेली आहे jalgaon.dcc.com. ओके. त्यानंतर इथं तपशील दिलेला आहे, अनुक्रमांक, तपशील व दिनांक दिलेला आहे. ओके. आता याच्यामध्ये बघूया दिनांक. आता वेबसाईट आता अर्ज भरण्यासाठी चालू होणार आहे. आजची दिनांक 19/10/2025 पासून तर 31/10/2025 पर्यंत. आजच्या दिवसाची लेटेस्ट नोटिफिकेशन आहे. आजपासूनच आपले फॉर्म चालू होत आहे. 19/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत. परीक्षा शुल्क ऑनलाईन स्वीकारण्यात अंतिम दिनांक असणार आहे 19/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत. परीक्षेचा दिनांक, त्याच्यानंतर परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक व मुलाखती दिनांक जे काही तुमचं असणार आहे बँकेच्या संकेतस्थळावर आपल्याला देण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा वगैरे जे असतात संकेतस्थळावर आपल्याला कळवण्यात येईल. सूचना देण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये. परीक्षा शुल्क असणार आहे. ऑनलाईन भरणा केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. ओके. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना ज्या मेल ID, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि आपला ईमेल ॲड्रेस आपल्याला आवश्यक लागणार आहे. जेणेकरून जे काही सूचना वगैरे तुम्हाला भेटतील, त्या मेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवर आपल्याला देण्यात येणार आहे. ओके. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. ओके. त्यानंतर इथे दिलेले सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अवलोकन करून भरती प्रक्रियेची अवघ्यात माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. ओके. त्याच्यानंतर दिलेले आहे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. याच्यामध्ये आता शैक्षणिक अर्हता, पदाचे नाव, पदसंख्या, वयोमर्यादा व आवश्यक शैक्षणिक अर्हता. आता कारकून स्टाफसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. 220 पदं 21 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. इथं खाली पण सेम आहे. इंग्लिशमध्ये लिहिलं फक्त तिथं मराठीत लिहिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची आपल्याला 50% उत्तीर्णामध्ये आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवीधर आपण पाहिजे म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. याच्यामध्ये आपल्याला MSc सर्टिफिकेशन लागणार आहे संगणकसाठी. ओके. MSc सर्टिफिकेशन आपलं झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएट BSc ॲग्रीकल्चर झालेलं असेल, तर आपल्याला इथं पॉझिटिव्हिटी असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या उमेदवारांना अर्ज करेल त्या रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेली उमेदवारांची अर्ज करण्यास पात्रता असतील. ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहात त्या दिवशी तुम्हाला शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा तुमची संपूर्ण इथं काउंटिंग डेट आहे. ओके. आता इथं वेतन श्रेणी दिलेली आहे. कारकून म्हणजे त्याला क्लर्क, सपोर्ट स्टाफसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. ज्या सॅलरी स्ट्रक्चर दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके. इथे बघू शकता तुम्ही. आता निवड कार्यपद्धती दिलेली आहे याच्यामध्ये. ओके. ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. कारकून सपोर्ट स्टाफसाठी श्रेणीतील पदाकरिता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ओके. 90 गुणांची तुमची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असतील. यामध्ये रिझनिंग, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस विथ आपल्याला रेफरन्स बँकिंग, कॉम्प्युटर ऑफ नॉलेज. ओके. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट या विषयावर प्रश्न समावेश असेल. तसेच परीक्षा ही माध्यम असणार आहे मराठी व इंग्रजीमध्ये. ओके. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी असणार आहे आपल्याला. उमेदवारास ऑनलाईन परीक्षेचे गुणाक्रमाने बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवले जाईल. ओके.
त्यावेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणामध्ये मुलाखतीस पात्र होणार आहे. ओके. आता ज्या मुलाखतीमध्ये जे असणार आहे, कारकून सपोज आपला पदासाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणांच्या भरव्याच्या पदसंख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षेची गुणाप्रमाणे 10 गुणांची मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. उमेदवारास मुलाखतीस गैरहजर राहिल्यास अंतिम निवडमधून तुम्ही पात्र राहणार आहे. मुलाखतीस तुम्हाला हजर राहणार तरच तुम्ही पुढच्या फेरीमध्ये येणार. ओके. सदर उमेदवार कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसेल याबाबत उमेदवाराचा रहिवासी संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य पडताळणी दाखला सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, त्याबाबत दोन्ही सर्टिफिकेशन सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना मराठी भाषेचे आणि संगणकाचे बँकिंग व्यवहारचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवारांची अंतिम निवड सूची दिलेली आहे, जी की असणार आहे उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेचे गुण प्लस आपल्याला मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 पैकी गुणांप्रमाणे 90 गुण ऑनलाईन परीक्षेचे 10 गुण, मुलाखतीच्या 100 गुणांपैकी अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल. मात्र ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा वेळी उमेदवारांचा जन्मतारखेचा मोठा असेल, जन्मतारखेनुसार जो मोठा असेल त्या उमेदवारास समावेशन अंतिम निवड यादीमध्ये केला जाणार आहे. आता परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे प्रोबेशन पिरियड, त्याला आपण म्हणतो ट्रेनिंग पिरियड. ओके, मराठी भाषेत. ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला देण्यात येत आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवारास 1 वर्षासाठी परिवीक्षाधीन म्हणजे प्रोबेशन सेवेतील नेमणुकी दिली जाणार आहे. दिलेल्या उमेदवारास परिवीक्षाधीन कालावधीमध्ये 13,000 रुपये दरमहा पगार देण्यात येईल. चांगला पगार आपल्याला बघायला मिळतो, 13,000 रुपये पगार. ओके. त्यानंतर ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत. कारकून सपोस्टा पदाकरिता www.gdccbank.com, www.jalgaon.dcc.com. ओके. या अधिकृत संकेतस्थळावरून आपल्याला विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील. ओके. सदर कोणत्याही प्रकारे अर्जग्राह्य धरले जाणार नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्जग्राह्य धरण्यात येणार आहे. उमेदवारांची ऑनलाईन अर्जात नोंदवलेले ईमेल ॲड्रेस, मोबाईल क्रमांक चुकीचा, अपूर्ण तसेच मोबाईल क्रमांक NCPR म्हणजे DND मध्ये असेल, त्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांच्याद्वारे पाठवण्यात जाणाऱ्या सूचना, संदेश, माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. तसेच ईमेल ID व संकेतस्थळ वहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणी बँकांच्या जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर आपल्याला वेळोवेळी अवलोकन भरती प्रक्रियेची प्राप्त करण्याची जबाबदारी स्वतःची राहणार आहे, उमेदवाराची राहणार आहे. ओके, असं ते सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर उमेदवाराचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे व अन्य प्रमाणपत्रे पुरावे अपलोड करणे आवश्यक आहे. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांची पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार राहील. ओके. व याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा वगैरेची पात्रता ओके तपासूनच ऑनलाईन फॉर्म अर्ज भरावा असे दिलेलं आहे. त्यानंतर उमेदवार ऑनलाईन परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रे पूर्व तपासणी छाननी न करता घेतली जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेची मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवारांची प्राप्त निश्चित करण्यात येणार आहे, हे लक्षात द्यायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क. ऑनलाईन परीक्षेचे प्राथमिक चाचणीनुसारच उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात येईल. सदर छाननी प्रक्रियेत अपात्र आढळल्यास त्या निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. आता पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवाराला भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र केल्याचे संपूर्ण अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहे व याबाबत उमेदवारास कोणत्याही प्रकारचा तक्रार करता येणार नाही असं ते दिलेले आहे. आता ऑनलाईन परीक्षेची जी पद्धत असणार आहे आता सादर करण्याची सविस्तर बँकची वेबसाईट दिलेली आहे. आता इथं कारकून सपोस्टाफला पदाकरता 1,000 रुपये सर्व करासह परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. याच्यामध्ये नापरवाता म्हणजे नॉन रिफंडेबल ही फी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ही रक्कम आपल्याला जमा करायची, जे की मी तुम्हाला पुढे दाखवतो कसं जमा करायची. ओके. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते ऑप्शन येतं म्हणा तसं. तर आता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे स्वीकारले जाईल. परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे उमेदवारांनी.
उमेदवाराने सर्वप्रथम बँकेच्या संकेतस्थळावर जाहिराती व सूचना वाचूनच व्याख्यात त्यानंतर दिलेल्या लिंकवर न्यू रजिस्ट्रेशन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन सर्व अर्ज पूर्ण भरावा. त्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन भरायचे आहे. ओके. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना उमेदवारांना स्वतःचा छायाचित्र फोटो JPG फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून आपल्याला पांढऱ्या कागदावर आपल्याला काळ्या शाईच्या पेनाने स्वतःची स्वाक्षरी म्हणजे सही करायची आहे आणि आपल्याला ते अपलोड करायची आहे. ओके. त्यानंतर ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन परीक्षा शुल्क अंतिम दिनांक 31/10/2025 पर्यंत आपल्याला फी पण भरायची आहे आणि ऑनलाईन फॉर्म पण भरायचे आहे. सर्वसाधारण सूचना देण्यात येत आहे. याच्यामध्ये आता उमेदवाराचे अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याची किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्याची निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच त्या उमेदवारास पुढील भरती प्रक्रियेत कायमस्वरूपी बाद करण्यात येईल. ओके. ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल. ओके. त्यानंतर काही अपर्याय आपत्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगिती करणे, पुढे ढकलणे, अंशात बदल करणे याबाबत सर्व अधिकार बँकेस राहील. त्यानंतर इथं पुढे दिलेलं आहे आता इथे पुढे दिलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात उद्भवणारे वाद तक्रारीबाबत बँकेचे निर्णय अंतिम राहतील. याबाबत कुठल्याही प्रकारच्या पत्रव्यवहार स्वीकारले जाणार नाही. त्यानंतर उमेदवार हा ऑनलाईन परीक्षा कागदपत्र पडताळणी प्रत्यक्ष मुलाखतीत सहखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे. भरती प्रक्रियेत निवड कार्यपद्धती बदल करण्याचे अधिकार बँकेस असेल व काही बदल झाल्यास वर्तमानपत्रामध्ये बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. याबाबत अर्ज केल्यास उमेदवारांना पत्राने लेखी स्वरूपात कळवले जाणार नाही. याला काय द्यायचं, जे काही तुम्हाला वेबसाईट मार्फत चेक करायचं किंवा ईमेल ॲड्रेसवर तुम्हाला मेसेज सेंड करण्यात येणार आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे उमेदवाराचे महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्ष अधिवास असणे आवश्यक आहे व जळगाव जिल्ह्यात अधिवास असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ओके. तर सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना व याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. क मध्ये कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र वगैरे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर ऑनलाईन आपल्याला परीक्षा प्रामुख्याने जळगाव शहरी केंद्रावर घेण्यात येणार आहे. आवश्यकतेच्या उमेदवारानुसार जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रावरील केंद्रावरही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ओके. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवारास ऑनलाईन परीक्षेसाठी कॉल लेटर जे आपल्याला वेबसाईटवरून नंतर आपल्याला भेटून जाईल. जे आपली एक्झामिनेशन असेल त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जाते 8 दिवसाआधी. आपल्याला ओरिजिनल एक डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. ओके. आणि त्याची झेरॉक्स कॉपी, एक फोटो जो आपण इथं अपलोड करणार आहे. ओके. आता ऑनलाईन परीक्षेचे उमेदवार उशिरा आल्यास त्यांना परीक्षेवर बसता येणार नाही. टायमाच्या आत जायचं आहे. त्यानंतर उमेदवारांना त्याने केलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये परीक्षे स्थळाचा बदल करता येणार नाही. ओके. आपल्याला लक्षात होऊ द्या, जे भेटणारे सेंटर तिच्यावरच परीक्षा होईल. ऑनलाईन परीक्षा केंद्र पर्याय संगणक उपलब्ध न झाल्यास किंवा तांत्रिक अडचण अशा परिस्थितीमध्ये एकापेक्षा अनेक वेळा परीक्षा घ्यावी लागलीच त्या पेपरमध्ये बदल करण्याची पातळी वेगळ्या असू शकते. ओके. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा केंद्रामध्ये उमेदवारांना वर्तन दोषास्पर्श आढळल्यास म्हणजे काही तुम्ही गैरवर्तन वगैरे केल्यास तुम्हाला कारवाई केली जाणार आहे. आणि तुम्हाला इथे दिलेल्या ज्या उमेदवारांची अर्जामध्ये संपूर्ण भरलेली अर्ज असेल त्या बँकेच्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटी शर्ती मान्यता राहणार आहे. त्यानंतर सदर भरती प्रक्रियेदरम्यान पूर्ण पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा निकालामध्ये मानवी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये अथवा नोकरी लावणे संबंधित कुठल्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नये तसे आढळल्यास त्यांच्या संचालक मंडळ जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगिती करणे, रद्द करणे अधिकार बँकेस राहणार आहे आणि काही कायदेशीर बाबी उधळल्यास जळगाव न्यायालयाच्या कक्षेत सोडण्यात येतील. ओके. सदर पदांमध्ये आपल्याला दिलेल्या वाढ करणे, घट करणे, रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार बँकेस राहणार आहे. कार्यकारी संचालक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा जळगावकडून नोटिफिकेशन आलेले, दिनांक वगैरे दिलेले नाही आहे. आजचे नोटिफिकेशन आहे. ओके. लेटेस्ट नोटिफिकेशन आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आजपासून म्हणजे तुमचे फॉर्म चालू झालेले 19/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत. त्याची दोघंही वेबसाईटच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. DCCbank.com आणि जळगाव DCCbank.com ची. ओके. त्यानंतर तुम्हाला याचं PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपला मी सेंड करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो.
असं चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.